काय मग तुम्हाला पण तवा घासायचा कंटाळा येतो का? मग चला हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अगदी कमी मेहनतीत जास्त वेळ न देता 5 मिनिटामध्ये तुम्ही हा तवा घासून घेऊ शकता. तर बघा आपण दिवसभर ढीगभर भांडी घासतो पण एक तवा घासायचा आपण आळस करतो आणि तवा मग काळा होत जातो आणि तो नंतर मग निघत नाही. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे की तवा जो आहे तो तुम्ही कमी मेहनतीत अगदी पांढरा शुभ्र कसा स्वच्छ करू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता हा बघा एकदम काळा झालेला तवा आहे. तर हा आपण असं जर नॉर्मल घासायला गेलो तर बघा तो अजिबात लवकर निघणार नाही, कारण हे डाग जे आहेत ते चिवट झालेले आहेत भरपूर दिवस, म्हणजे तो व्यवस्थित न घासल्यामुळे हे डाग म्हणजे आपण परत नंतर घासायला गेलं तर लवकर निघत नाहीत, आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते. तर आता हा तवा घासायचं म्हटलं तर मग आपले एवढा वेळ दिल्यावर हात दुखणार. तर अगदी कमी मेहनतीत आणि कमी वेळात कसा घासायचा ते आपण पाहणार आहोत. तर इथे काय करायचं आहे, तुम्हाला 1 चमचा हळद घ्यायचे आणि यामध्ये तुम्हाला लिंबू टाकायचं. तर एका लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर लिंबू पूर्ण यामध्ये हळदीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे आपण तयार करणारं मिश्रण आहे याच्याने काय होतं की आपण हे जे तव्याला लावून ठेवलं तर तव्यावरती जे चिवट डाग तयार झालेले आहेत खूप दिवसापासूनचे साठत तर ते डाग भिजून निघायला मदत होते. तर यामध्ये अजून आपण टाकणार आहे ते म्हणजे तुम्हाला मीठ टाकायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ मी इथे टाकलेला आहे. लिंबू, हळद, मीठ आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा. तर आपण कुकिंगसाठी जो बेकिंग सोडा यूज करतो तो तुम्हाला अर्धा चमचा टाकायचा आहे आणि निरमा पावडर किंवा कोणतीही वॉशिंग पावडर तुम्ही यामध्ये टाकू शकता अर्धा चमचा. तर लिंबू, हळद, मीठ आणि सोडा टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी वॉशिंग पावडर टाकलेली, म्हणजे तुमच्याकडे कोणता निरमा आहे तो तुम्ही टाकू शकता किंवा विम लिक्विड टाकलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे बघा यामध्ये सोड्याची रिॲक्शन होऊन लिंबू आणि सोडा आहे याची रिॲक्शन झाल्यामुळे हे मिश्रण 1 चमचा जरी हळद असली तर भरपूर असं जास्त फुलून झालेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं तव्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर एक 10 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी तवा तुम्ही साईडला ठेवून द्यायचं आहे तसंच सुकण्यासाठी. म्हणजे काय होतं की हे जे चिवट झालेले डाग आहेत ते काय होतात भिजून पण नंतर आपण घासायला गेल्यावर आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही, तर पटकन निघायला मदत होते. कारण सोडा आणि बेकिंग सोडा आणि लिंबू आहे यामध्ये आणि हळद आहे याची रिॲक्शन होते. आता तवा 20 मिनिटासाठी मी तसाच ठेवलेला होता साईडला. आता तो गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. तर गॅसवरती पण 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला ह्या तव्याला चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर तवा गरम झाल्यानंतर मग आपल्याला परत घासून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर असा साईडला काढून घ्या आणि आता ह्याला चिमट्याने तुम्हाला असं पकडून घ्या. आणि तवा तुमचा जास्तच खराब असेल तर सँडपेपर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर नेहमीच तवा घासण्यासाठी सँडपेपर तुम्ही घरामध्ये ठेवला तर त्याच्याने सुद्धा कमी मेहनतीत तुम्ही तवा पटकन घासू शकता. तो फक्त 10 रुपयाला आपल्याला पेपर मिळून जातो. आता तो नसेल तर मग अशी तारेची घासणी घ्या, याच्याने पण सुद्धा बघा आता हे गरम आहे, आपण थोडंसं घासून बघितलं तर लगेचच हा जे डाग चिवट झालेले डाग आहेत ते सुद्धा पटकन निघून जातात. आता हे जर नॉर्मल आपण असं घासला असता तवा तर एवढ्या कमी वेळात हे डाग अजिबात निघले नसते, आपल्याला खूप वेळ घासावं लागलं असतं. तेव्हा कुठे तसा पण तवा स्वच्छ झाला असताच पण जास्त मेहनत घ्यावी लागली असते. पण आता कमी मेहनतीमध्ये घासायचं असेल तर बघा अगदी इझिली हे डाग निघून जातात, कारण खूप वेळ हे मिश्रण आपण तव्यावरती ठेवलेलं होतं आणि बेकिंग सोड्याची, हळदीची आणि लिंबूची रिॲक्शन होऊन पटकन हे डाग चिवट झालेले डाग निघायला मदत होते. तर असं तुम्हाला आता घासून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे डाग किती इझिली यातून निघत आहेत. तर असा सगळ्या तव्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर थोडं पाणी आता तुम्ही ज्या ठिकाणी घासणार आहात त्या ठिकाणीच घासून म्हणजे पाणी घ्यायचं. नाहीतर सगळ्या तवा जर तुम्ही एकदम थंड केला तर मग तो तसा लवकर निघणार नाही. तवा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटकन निघला जातो. आणि असं नॉर्मली सुद्धा तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर गरम तवा जर पटकन घासून टाकला स्वयंपाक झाल्यानंतर तर तुमचा तवा अजिबात काळा होणार नाही, कारण थंड तवा घासण्यापेक्षा गरम तवा पटकन निघला जातो. नेहमीच स्वयंपाक झाला की असं चिमट्याने तवा पकडून ठेवला आणि तारेच्या घासणीने किंवा सँडपेपर घरात ठेवू शकता तुम्ही तवा साफ करण्यासाठी, पटकन त्याने स्वच्छ होतो. किंवा तवा घासण्यासाठी जी साबणसुद्धा भेटते बाजारात त्याच्याने सुद्धा तुम्ही मग रेग्युलर तवा क्लीन करू शकता. रोजच्या रोज तवा साफ ठेवला तर मग नंतर आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही. तर बघा लगेचच हा तवा 5 मिनटंसुद्धा लागली नसतील बघा हे पूर्ण घासून काढण्यासाठी. तर हे सगळं बघा अशा पद्धतीने घासून काढलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक सांगेल की आता हे डाग भिजलेले आहेत त्यामुळे
पटकन निघतात. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता ब्लेड घरामध्ये असतंच आपल्या, ते घ्यायचं आहे. तुम्ही कोणतंही यूज केलेलं घ्या किंवा नवीन घ्या. त्याची तुम्हाला तारेनं घासायचं नसेल तर अशा पद्धतीने बघा, ब्लेडने तर खूप इझिली म्हणजे एकदम फास्ट हे सगळं डाग पटकन निघून जातात, अजिबात वेळ लागत नाही. तर पाहू शकताय तुम्ही किती काळा झालेला तवा होता पण तरीसुद्धा हा निघत आहे. तर ब्लेडमुळं काय होतं की आता हे एकदम चिवट डाग होते ते आपण हे मिश्रण लावून ठेवल्यामुळे भिजलेले आहेत व्यवस्थित आणि ते पटकन आता ह्या तव्यापासून सेपरेट होतात. तर पाहू शकता पूर्ण तवा एकदम क्लीन झालेला आहे. आता जे कुठं थोडंफार राहिलेलं आहे ते अजून एकदा थोडंसं गरम करून घेतलं की निघून जाते. तर तारेची घासणी घ्या किंवा ब्लेडचं असं एखादं हे घ्या, त्याच्याने सुद्धा तुम्ही कमी वेळामध्ये तवा स्वच्छ करू शकता. तर इथे जास्त वेळ तुमचे हात दुखेपर्यंत तवा घासायची तुम्हाला अजिबात गरज नाही. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही या मिश्रणाने तवा साफ करू शकता आणि तुमचा तवा नेहमी स्वच्छ राहायला मदत होते. आणि बऱ्याच जणींचं काय होतं की तवा काळा झालेला आहे म्हणून तो असाच टाकून म्हणजे ठेवून दिलेला असतो की तो त्याचा यूज करत नाही, तर तो काळा तवा झालेला कसा साफ करायचा म्हणून. पण ह्या ट्रिकने तुम्ही कितीही काळा झालेला तवा असू द्या, म्हणजे पूर्ण जरी तुमचा तवा पांढरा तवा पूर्ण काळा कुट्ट झाला असला तरीसुद्धा ह्या ट्रिकने तुम्ही साफ करू शकता. तर एकदा नक्की करून बघा. आणि आता व्यवस्थित अजून एकदा तुम्हाला हे घासणीनं घासून घ्यायचं आहे. तर आता चला याला धुवून बघूयात. तर पाहू शकता आता पूर्ण काळा तवा होता. आता ह्याच्यावरती असे छोटे छोटे हे डाग राहिलेले आहेत. हे गरम करून अजून एकदा घासले तर हे सुद्धा पूर्ण निघून जातील. तर आता ह्याला घासण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही कारण अगोदरच हे डाग भिजलेले आहेत. आणि अजून आता थोडंसं ह्याला परत एकदा गरम करून घेत आहे. आणि गरम केल्यामुळं काय होतं की पटकन आपल्याला म्हणजे आता हे जे थोडंफार राहिलेलं आहे ते आपण काढायचं आहे. तर असं तुम्ही 1-2 वेळा घासून घेतलं तर फार छान तुमचा तवा क्लीन होतो. तर नक्कीच आता तर तुमच्या घरामध्ये एखादा असा खराब झालेला काळा कुट्ट तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. कढईसुद्धा ह्या ॲल्युमिनियमची कढई जर यूज करत असाल तर ती कढईसुद्धा बऱ्याच जणांची बघा अर्ध्यापर्यंत ही काळी कुट्ट झालेली असते. तर ती कढई किंवा ॲल्युमिनियमची कोणतीही भांडी तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. फक्त घरातील काही गोष्टींचाच आपल्याला यूज इथे करायचा आहे. तर जास्त पैसे खर्च करायचे किंवा जास्त मेहनत करायची सुद्धा अजिबात गरज पडत नाही. तर बघा हे आता जिथे कुठे थोडे थोडे डाग राहिलेले होते तर ते परत एकदा व्यवस्थित घासून घेतल्यानंतर मस्त असा हा तवा आपला एकदम नव्यासारखा स्वच्छ झालेला आहे. तर धुतल्यानंतर बघा एकही डाग आता यावरती राहत नाही. तर एकदम असा नवीन आणल्यासारखा तवा आपला स्वच्छ होऊन जातो. तर तुम्ही अगोदर आणि नंतर दोन्हीमध्ये फरक पाहू शकता. किती काळाकुट्ट झालेला तवा अगदी काही सेकंदात किंवा काही मिनिटातच आपला साफ होऊन जातो आणि तोही कमी मेहनतीमध्ये. तर नक्कीच ही ट्रिक वापरून तुम्ही तुमच्या घरातील ॲल्युमिनियमचा तवा अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.